रत्नागिरीमध्ये बुद्धिबळ खेळणाऱ्या माणसांची विशेषतः मुलांची संख्या वाढावी यासाठी मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीकडून प्रयत्न केले जातात. यासाठी नियमितपणे स्पर्धा घेतल्या जातात. शाळातून जाऊन खेळाचा स्पार्क असणारी मुले शोधण्याचा प्रयत्न केला जातो. एका वेळेला 16 बोर्ड्सवर मुले खेळायला बसतील अशी व्यवस्था अकॅडमीमध्ये करण्यात आलेली आहे. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळेल याची व्यवस्था येथे केली जाते. रत्नागिरीमधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील असे खेळाडू शोधणे घडविण्याचा प्रयत्न चेसमॅन रत्नागिरी या संस्थेकडून केला जातो. 2025 साली चेसमॅन रत्नागिरी रौप्य महोत्सव साजरा करील. ही असोसिएशन ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे सुरू झाली ते दिलीप टिकेकर सर आता नाहीत. मुलांना खेळाचे धडे देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, बुद्धिबळाची पुस्तके मुलांनी वाचावीत यासाठी ती विकत आणून मुलांना उपलब्ध करून देण्याचा ध्यास आत्रेकर सर यांनी घेतला होता. सरांच्या संग्रही जी पुस्तके होती त्याच्या लायब्ररीच्या उद्घाटन समारंभाला मला आज हजर राहता आले. आत्रेकर सरनी ती सारी पुस्तके अभ्यासली होती. ती आता कोणीही वाचावीत यासाठी बुद्धिबळावरील पुस्तकांचे हे ग्रंथालय आजपासून सर्व बुद्धिबळ प्रेमींना खुले करण्यात आले आहे. टिकेकर सर यांच्या घरी दिवस रात्र मुले खेळण्यासाठी जात असत. काही वेळा रात्री 9 वाजता खेळायला गेलेली मुले पहाटे 5 पर्यंत घरात खेळत असत. दिवस रात्र घरात खेळाचा पट मांडलेला असे, पण त्याबद्दल टिकेकर काकूंनी कधीही कुरकुर केली नाही. किंबहुना त्या मुलांचे कौतुकच करीत असत. त्यांना चहा पाणी खाणे पुरवण्याचे कामही त्या न कंटाळता करीत. आज काकूंच्या हस्ते या लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. क्लासिकल चेस टुर्नामेंटमध्ये सर्वोत्तम खेळी केल्याबद्दल सोहम रुंबडे या खेळाडूचे चषक देऊन कौतुक केले गेले. बुद्धिबळाच्या खेळात प्रावीण्य दाखविणाऱ्याचे कौतुक व्हायला हवे. चार्टर्ड अकाउंटंट आदित्य फडके यांनी त्यांच्या आजी लीला फडके यांच्या नावाने होतकरू खेळाडूला ₹25,000ची शिष्यवृत्ती द्यायची असे ठरवले आहे. त्याप्रमाणे मानचिन्ह देऊन सौरीश कशेळकरचे कौतुक केले गेले. 16 वर्षे वय असणारा हा खेळाडू या खेळात पुढे यावा यासाठी त्याला योग्य तो वाव दिला जाईल. आपण एखादी गोष्ट पाहतो ऐकतो तेव्हा आपल्या मनात त्यावर मंथन चालू असते. मनात येणारे विचार मानसचित्रे ही आपली ओळख असते. स्थानिक खेळाडूंना चांगल्या खेळाडूबरोबर खेळण्याची संधी मिळत नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने हा विषय मांडण्यात आला. यावरच्या उपायाचा शोध घेण्याचे काम माझ्या मनाने ताबडतोब सुरू केले. ब्लाइंडफोल्ड चेस खेळणे हा त्यावरील उपाय आहे. एकाच वेळी 5 किंवा 6 खेळाडूंबरोबर खेळण्याने डावात सुधारणा करता येईल. हे सारे डाव खेळून झाल्यावर सौरीश सारख्या खेळाडूने डावातल्या चाली क्रमाने लिहून काढण्याचा प्रयत्न करायला हवा. त्या तपासण्याची व्यवस्था करता येईल. फक्त खेळातच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता आणि स्मरणशक्ती हे गुण महत्त्वाचे असतात. हे खेळाडू फक्त खेळातच नाही तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात यशस्वी होत याबद्दल त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.